ब्रिटिशांनी भारतावर आपले नियंत्रण टिकवण्यासाठी धार्मिक विभागणीचा कसा वापर केला? आज मी सगळे असे प्रश्न आणले जे थोडेसे ऑफबीट आहेत. जनरली हे प्रश्न तुम्हाला कुठेच सापडणार नाहीत. शोधून शोधून आणलेत. कोणत्या धोरणांच्या मदतीने ब्रिटिशांनी भारतात धार्मिक फूट पाडली? हा प्रश्न आहे. ओके, पहिली गोष्ट इंट्रो मध्ये तुम्ही बेसिक इंट्रो करू शकता. फोडा आणि राज्य करा नीती वापरली आहे, किंवा यालाच नंतर दुसरं नाव दिलेलं आहे गाजर आणि काठी. सुरुवात झालेली आहे या गोष्टीची ती म्हणजे 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांच्या लक्षात आलं की जर हे लोक असेच एकत्र राहिले, कारण 1857च्या उठावामध्ये हिंदू आणि मुस्लिम सैनिक खांद्याला खांदा लावून लढले होते, ब्रिटिशांना धोक्याची घंटा जाणवली आणि त्यांनी ठरवलं की हे दोन समाज घटक जे आहेत ते वेगळे केले पाहिजेत. आणि मग 1857 नंतर ब्रिटिशांनी एक नवा खेळ चालू केला, डिवाइड अँड रूल. तसं तर टेक्निकली तो आधीच चालू होता, पण धार्मिक आधारावर फोडावर राज्य करा याची सुरुवात होते 1857च्या उठावानंतर. जाणीवपूर्वक पुढचे काही वर्ष मुस्लिमांना दूर ठेवण्यात आलं. शिक्षण, नोकऱ्या याच्यामध्ये हिंदूंना प्राधान्य देण्यात आलं. हिंदूंचा विकास किंवा प्रगती झाली, मुस्लिम मागासलेले राहिले. आणि म्हणून काय झालेलं आहे, या काळामध्ये मुस्लिम कुठेतरी दुर्लक्षित राहिलेले आहेत. ब्रिटिशांना याचा फायदा झालेला आहे. पण जे हिंदू शिकले, त्यांनी संघटना स्थापन केल्या, ब्रिटिशांना प्रश्न विचारायला, मागण्या करायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू ब्रिटिशांनी आपला स्टँड बदलला. सर सय्यद अहमद खान यांच्या मदतीने त्यांचं पहिल्यांदा ब्रेन वॉशिंग केलं आणि मुस्लिम समाजाला तुम्ही कोणीतरी वेगळे आहात अशी एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न इथून झालेला आहे. कळतंय? त्यानंतर 1905 मध्ये विल्यम वॉर्ड, नाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, याच्या डोक्यात सुपीक आणि सडक्या नासक्या मेंदू मधून एक कल्पना आली की सगळ्यात जास्त ब्रिटिशांना विरोध कोण करताय, तर बंगाल मधून होतोय. मग बंगालला आपल्याला काय करायचंय, वेगळं करायचंय. बंगालची फाळणी केली 1905 मध्ये लॉर्ड कर्झन. त्याच्यानंतर इथे फक्त हा खूप सोपा प्रश्न आहे खरं तर, पण तुम्ही स्ट्रगल करत होता, आय डोंट नो वाय, की खरं तर इथे फक्त घटनांची मालिका लिहिणं अपेक्षित आहे. की सगळ्यात पहिल्यांदा 1857 उठाव, त्याच्यानंतर सर सय्यद अहमद खान आणि त्यांचं हे काही नावं लिहू शकता तुम्ही. काही मुस्लिम समाजामधल्या धार्मिक सुधारणा चळवळी होत्या, ठीक आहे, त्यांना ब्रिटिशांनी थोडं पाठबळ दिलेलं आहे इनडायरेक्टली, ठीक आहे. त्याच्यानंतर 1905 बंगालची फाळणी, 1906 मुस्लिम लीगची स्थापना. आता केली जरी मुस्लिम नेत्याने असेल, त्याच्या मागचं समर्थन कोणाचं आहे किंवा मूळ कल्पना कोणाची आहे, लॉर्ड मिंटो. मिंटोवर पण प्रश्न आला होता काहीतरी यावर्षी. ओके, हा, या वर्षी पण आला होता काहीतरी मिंटो. हा, मिंटोवर आलाय काहीतरी प्रश्न. येस, ठीक आहे. सो 1905 बंगालची फाळणी, 1906 मुस्लिम लीगची स्थापना, 1909 विभक्त मतदारसंघ देण्यात आले. हे सगळे तेच एफर्ट्स आहेत, धार्मिक ध्रुवीकरण करायचं आहे किंवा धार्मिक विभागणी करायची आहे भारतामध्ये. काहीच गरज नव्हती, लक्षात घ्या, मुस्लिम लीगला विभक्त मतदारसंघ देण्याची. आणि 1909 ला लॉर्ड मिंटो स्वतः त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवतोय की आपण काय करतोय, विषारी वृक्षाचं बीजांकुरण करतोय आणि याची फळं अत्यंत घातक असणार आहेत. म्हणजे हे लक्षात घ्या, हे वाक्य तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे पेपरमध्ये. का? कारण की जे काही घडलंय ते चुकून घडलेलं आहे का, जाणीवपूर्वक केलेलं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 1916 लखनौ करार, पण इथे ब्रिटिशांचा काय रोल नाही, लिहिलं तरी चालणार आहे. 1917 जाणीवपूर्वक वर्ल्ड वॉर मध्ये मुस्लिम सैनिकांना डावलण्यात आलेलं आहे. ओके, हे पण लक्षात घ्या. शीख सैनिकांना जास्तीत जास्त संख्येने भरणा करण्यात आला होता. तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे, शीख आणि मुस्लिम संघर्ष जो आहे औरंगजेबाच्या काळापासून सुरू आहे. ठीक आहे. त्यानंतर 1919 जरी घटना भारताबाहेर घडलेली असली तरी ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक ती केलेली आहे, कुठेतरी मुस्लिम समाजाला भावना दुखवण्यासाठी. खलिफा हे पद रद्द केलेलं आहे. सो इथे हिंदूंना जवळ घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. 1919 चा मॉन्टेग्यू कायदा, शीख आणि ख्रिश्चन काय झालंय,
विभक्त मतदारसंघ देण्यात आलेले आहेत. त्यानंतर 1928 जिनांच्या 14 मागण्या लॉर्ड आयर्विननी मान्य केलेल्या आहेत किंवा तसं आश्वासन दिलेलं आहे. 1930 ते 32 गोलमेज परिषदा जाणीवपूर्वक मुस्लिम लीगला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे. हा असा कालखंड आहे जसं मुस्लिम लीगचे नेते सुद्धा एकमेकांना माहित नव्हतं की अरे हा मुस्लिम लीग मध्ये का, एवढी कमी त्यांना समर्थन होतं, तरी सुद्धा त्यांना एक राष्ट्रीय पक्ष म्हणून जाणीवपूर्वक गोलमेज परिषदेला आणलेलं आहे. का आणलंय? काँग्रेसला चेकमेट म्हणून. तो मुस्लिम लीगचा वापर एक प्यादा म्हणून केलेला आहे इथे ब्रिटिशांनी. ठीक आहे. निवडक दडपशाही, जेव्हा बऱ्याचदा काय करायचे, आंदोलनं व्हायची तेव्हा जाणीवपूर्वक एकाच विशिष्ट धर्माला जास्त टार्गेट करणं हे सुद्धा ब्रिटिशांनी केलेलं आहे. माणसं मुळातच नालायक आहेत म्हणून पहिल्यापासून सांगतोय. 1940 ऑगस्ट ऑफर मध्ये प्रॉमिस दिलेला आहे व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगोनी, काय की मायनॉरिटीचा विचार करू, ज्या वेगवेगळ्या धार्मिक अल्पसंख्याक गट आहे त्यांचा सुद्धा आम्ही विचार करू. सेम क्रिप्सने रिपीट केलेला आहे 1942 क्रिप्स मिशन. सो हे सगळे प्रयत्न हेच आहेत की धार्मिक ध्रुवीकरण किंवा धार्मिक पोलरायझेशन करायचं आणि त्याचा फायदा घ्यायचा आणि आपली सत्ता बरकरार ठेवायची. ठीक आहे.